शाळा कॉलेजेसमधून विद्यार्थ्यांना अनेक विषय शिकवले जातात, पण अभ्यास कसा करायचा हे कोणीच शिकवत नाही. मग विद्यार्थी काय करतो? आपला मोठा भाऊ कसा अभ्यास करतो ते बघतात आणि त्याप्रमाणे काम करायला लागतात, त्याप्रमाणे अभ्यास करतात. त्यानंतर आपला मित्र तो कसा अभ्यास करतो ते बघतात आणि तसा अभ्यास करायला लागतात. आता ती पद्धत चूक आहे की बरोबर आहे याचा विचारच केला जात नाही. पण 1970 ते 80 या दशकामध्ये युरोपमध्ये अभ्यास कसा करायचा ह्याच्यावरती बरंच संशोधन झालं आणि त्याच्यातून लर्नॉलॉजी नावाचं एक टेक्निक तयार झालं. हे जे लर्नॉलॉजी टेक्निक आहे ह्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना अभ्यास ही एक शिक्षा न वाटता एक एन्जॉयमेंट वाटेल याचा प्रयत्न केला गेला. त्यासाठी काही टेक्निक डेव्हलप झाले. त्याच्यामध्ये एकाग्रतेचं टेक्निक डेव्हलप झालं, त्यानंतर मेमरी टेक्निक डेव्हलप झाले, सायंटिफिक रिव्हिजन टेक्निक तयार झाले, त्यानंतर परीक्षेची तयारी करण्याची टेक्निक तयार झाले. ह्याच्यामुळे काय झालं की विद्यार्थ्यांचं अभ्यासाचं टेन्शन कमी झालं आणि त्यांना अभ्यास आवडायला लागला. हे जे लर्नॉलॉजी टेक्निक आहे त्याचा मी अभ्यास केला आणि मग त्याच्यामध्ये थोडासा बदल केला. कारण ते जे टेक्निक होतं ते युरोपियन विद्यार्थ्यांसाठी बनवलं होतं. त्यांचे रेफरन्सेस सगळे युरोपियन होते, ते भारतीय मुलांना देऊन चालले नसते. मग मी काय केलं, त्याचं भारतीयकरण केलं. म्हणजे आपल्या इथल्या विद्यार्थ्यांना ते समजेल आणि आवडेल असं टेक्निक ते डेव्हलप केलं. आता जेव्हा हे टेक्निक त्या ठिकाणून डेव्हलप करून मी इंडियामध्ये शिकवायला सुरुवात केली, ते शाळामध्ये कॉलेजेसमध्ये मी ते शिकवायचो, त्यावेळेस इंडियन गव्हर्नमेंटने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन या संस्थेने मला रिसोर्स पर्सन, एज्युकेशनल रिसोर्स पर्सन म्हणून अपॉइंट केलं आणि त्याचं काम मी बरेच वर्ष बघत होतो. आणि त्यानंतर मी हे टेक्निक शाळा कॉलेजेसमध्ये लेक्चर, सेमिनार, वर्कशॉप या माध्यमातून शिकवायला लागलो आणि प्रायव्हेट कोचिंग करायला लागलो.